कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आता समन्वय समिती स्थापन करण्यात आली। भारतीय जनता पक्षाचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य या समितीमध्ये सहभागी आहे। आतापर्यंत या समितीच्या 2 महत्त्वाच्या बैठका संपन्न झाल्या, मात्र जागा वाटपाच्या संदर्भातला तिढा अद्यापही कायम आहे। जागा वाटपाच्या संदर्भात कोणताही तोडगा अद्यापपर्यंत तरी निघालेला नाहीये। समिती गठन केल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि मग सलोख्याने काही प्रश्न जे अडचणीचे ते सुटले पाहिजेत आणि व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली केली पाहिजे, म्हणून त्या अनुषंगाने ही समन्वय समिती नेमली आहे। या समितीने आणि शिवसेनेची समिती अशी आम्ही 1-2 बैठकी पार पाडल्या। पहिल्या बैठकीमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या संदर्भामध्ये किती नगरसेवक कोणाकोणाकडे आहे, कुठल्या पक्षाकडे किती नगरसेवक याच्याबद्दल बैठक झाली। आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये प्रत्येकाने आपापला गड राखला आहे, त्यामुळे आम्ही काय त्राचीच्या खालती येणार नाही। युतीमध्ये त्यांनी वर खाली करायला जर त्यांची इच्छा असेल आम्ही त्यासाठी तयार आहोत, पण इतकंही खाली झुकतं माप घेणार नाही। त्यामुळे सन्मानाने युती व्हावी हीच आमची इच्छा आहे। तर युतीची बोलणी करत असताना त्याची लाईन ऑफ ॲक्शन काय असावी, त्याचा फॉर्म्युला काय असावा, युती झाली तर काय, युती नाही झाली तर काय, अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाने आपापल्या नेत्यांची एक समन्वय समिती केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2 बैठका आत्तापर्यंत समन्वय समितीच्या पार पडलेल्या आहेत। तर भारतीय जनता पक्षाचे 7 तर शिवसेनेचे 6 सदस्य या समितीमध्ये सहभागी आहेत, मात्र जागा वाटपाच्या संदर्भातला तिढा अद्यापही कायम आहे। 2 महत्त्वाच्या बैठका या समितीच्या संपन्न झालेल्या आहे, मात्र जागा वाटपाचं सूत्र काय निश्चित झालेलं नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।